नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये. तर राज्य कर्मचारी किंवा पेन्शनधारकांना उर्वरित थकीत डी व केंद्राप्रमाणे 60% डी कधी मिळणार याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग वेळ वाया न घालवता राज्य कर्मचारी किंवा पेन्शनधारकांना उर्वरित थकीत डी आणि केंद्राप्रमाणे 60% डी कधी मिळणार ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया. बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता. टायटल काय आहे बघा, राज्य कर्मचारी किंवा पेन्शनधारकांना उर्वरित थकीत डी व केंद्राप्रमाणे 60% डी कधी. पहा संपूर्ण सविस्तर अपडेट. स्टेट एम्प्लॉई महागाई भत्ता अपडेट, लेटेस्ट न्यूज अपडेट. राज्य कर्मचारी किंवा पेन्शनधारकांना महागाई भत्ता फरक व केंद्राप्रमाणे डी वाढ हे कधी मिळणार या संदर्भात सविस्तर वृत्त या ठिकाणी पुढील प्रमाणे जाणून घेऊया. बघा, पहिला आहे महागाई भत्ता थकबाकी. दिनांक 1 जुलै 2025 राज्य सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना केंद्र सरकारच्या धर्तीवर 58% दराने महागाई भत्ता वाढ लागू करण्यात आली आहे. परंतु केवळ जुलै ते ऑक्टोबर अशा 4 महिन्याची महागाई भत्ता थकबाकी ही या ठिकाणी अदा करण्यात आलेली आहे. तर उर्वरित नोव्हेंबर 2025 ते जानेवारी 2026 या 3 महिने कालावधीमधील डी थकबाकी संदर्भात लवकरच या ठिकाणी निर्णय घेतला जाणार आहे. पुढील डी वाढीच्या घोषणा पूर्वी सदर डी फरकबाबत राज्य सरकारकडून निर्णय घेतला जाण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात येत आहे. बघा, केंद्र सरकाराप्रमाणे 60% डी वाढीची घोषणा. तर केंद्र सरकाराप्रमाणे दिनांक 1 जानेवारी 2026 पासून 58% वरून 60% महागाई भत्तावाढी करता राज्य सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना माहे ऑगस्ट 2026 पर्यंत वाट पाहावी लागणार आहे. यामुळे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार तसेच पेन्शनधारकांच्या पेन्शनमध्ये मोठी वाढ होणार आहे. बघा, एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे माहे ऑगस्ट 2026 पर्यंत या राज्य सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना या ठिकाणी वाट पाहावी लागणार आहे. डी वाढीची घोषणा त्याच तारखेला या ठिकाणी होणार असल्याची अपडेट समोर येत आहे. बघा, एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे हे जे राज्य कर्मचारी आहेत किंवा पेन्शनधारक आहेत या पेन्शनधारकांना उर्वरित थकीत डी आणि केंद्राप्रमाणे 60% डी कधी मिळणार याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत. असेच प्रकारचे नाविन्यपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी किंवा आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.